आपल्याला निश्चितच आता तर काही वचने आपल्याला नंतर देखील घरी जाऊन वाचावायचे आहे. प्रभू परमेश्वर आज आपल्या सर्वांना आशीर्वादित करू, कारण की प्रभात समय जेव्हा आपण उठलो तेव्हा आपल्याला या गोष्टीचा अनुभव झाला की आजचा सुंदर दिवस प्रभूने आम्हाला दाखवलेला आहे. आणि आपण घाईघाईने मंदिराकडे निघालेलो आहोत, परंतु आपल्याला एक आणखीन आपले बांधव दिसत आहे, ते पण घाईघाईने मस्जिदकडे निघालेले आहे. म्हणजे या समय जगामध्ये आपल्याला बघितलं तर सर्वत्र उपवास हा जो आहे किंवा उपवास हे सर्वत्र आम्हाला दिसून येत आहे. आणि त्यामुळे हा उपवास समय 24 आवर्स चालू आहे. कारण की जेव्हा आपण या समयामध्ये उपवास करत आहोत, जेव्हा आपण रात्री झोपी जातो, अमेरिकेमध्ये उपवास सुरू आहे. आणि त्यामुळे आपण जेव्हा विचार करतो तर 24 आवर्स 24 तास जगामध्ये कुठे ना कुठे उपासना सुरू असते. कारण की 24 तास कुठे ना कुठे दिवस आहे आणि त्या दिवसात विविध ठिकाणी उपवास सुरू असतो. परंतु प्रियांनो, ही बाब खरी आहे की देव काय, देवाच्या बद्दल काय, देव हा झोप घेत नाही, त्याला डुलकीही येत नाही. त्याचं असं स्तोत्र करता म्हणतो, देव 24 तास 24x7 कार्य करतो. देवदूत हे 24 तास कार्य करत आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर देवाचं सैन्य आणि त्याचे जे आद्य देवदूत आहे सराफिम, जे देखील 24 तास काम करत आहे. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याचप्रमाणे एक आणखीन शक्ती आहे जी 24 तास जागृत आहे. आणि त्याचकडे मी आज आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि ती शक्ती आहे सैतानी शक्ती. ती शक्ती आहे सैतानी शक्ती. एका बाजूला जेव्हा देवाचं कार्य सुरू आहे, एका बाजूला जेव्हा देवाची ही सर्व सहभागिता जगाला लाभत आहे आणि ही अद्भुत आनंद देणारी व आमची निश्चित जीवनामध्ये परिवर्तन घडून आणणारी, आमचं या दिवसामध्ये प्रार्थना, उपवास आणि नम्रता आणि प्रायश्चित याद्वारे देवाला सादर होत असताना आमची देवाबरोबर जवळीकता वाढलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाच्या अधिकाने अधिक जवळ जातो. आणि त्याच समयी सगळ्यात जास्त कोणाला जर त्रास होत असेल तर तो आहे सैतानाला. जर सगळ्यात जास्त कोणी त्रासलेला असेल तर तो आहे सैतान. आणि त्यामुळे त्याची पण ऍक्टिव्हिटी जोरात चालू आहे. आणि अनेक घरांमध्ये आपल्याला दिसतं आणि अनेकांना अनुभव पण आला असेल की बाळक साहेबचे 40 दिवस सुरू झाले ना, जरा जास्त डिस्टर्बन्स आमच्या घरामध्ये. कारण की काही लोकांचा जो ताबा आहे, काही लोकांचे विचार आहे, काही लोकांची कृती ही सैतानावर आहे किंवा सैतानाने त्यांना बांधलेलं आहे. त्यामुळे ते डिस्टर्ब होतात आणि त्याद्वारे त्यांचं शरीर, त्यांचे विचार आणि ते घराला आणि ह्या सर्व वातावरणाला डिस्टर्ब करतात. आता तुम्ही म्हणा, पाळक सैतानाचंच कौतुक करत आहात का तुम्ही? आम्ही मंदिरात देवाला ऐकायला आलो. परंतु प्रियांनो, एक उपवास पवित्र शास्त्रामध्ये दिलेला आहे आणि तो उपवास आहे 21 दिवसाचा दानिएलाचा उपवास. लक्षात ठेवा, दानिएल आपण घरी जाऊन अवश्य वाचावं, मी सांगाल ते भाग. परंतु एक उपवास जगामध्ये प्रसिद्ध आहे, ज्यांना बोलतो डॅनियल्स फास्टिंग किंवा दानिएलचा 21 दिवसाचा उपवास. आणि त्यासाठी काय घडलेलं आहे, काय घडत आहे, त्याकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे. थोडकाच समय फार कमी आहे, परंतु हरकत नाही, जेवढा वेळ मिळेल त्यामध्ये आपण त्याकडे जाऊया. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की जगामध्ये आपण राहत असताना 3 स्वर्ग आहे. कदाचित आपल्याला त्याचे स्टडी अधिक पाहिजे तर माझं युट्यूब चॅनल आत्मिक यात्रा विथ एव्हरेस्ट सुधीर यावर जा. तिथे 750च्या वर व्हिडिओ आहे. माझ्या चर्चमध्ये पण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन असतं, त्यामुळे मी सगळं ते फार खोलवर स्क्रीनवर घेतो आणि आपल्या समोरच्या डेस्कटॉपवर घेत असतो. परंतु हरकत नाही, थोडं मी ते एक्सप्लेन करणार नाही. पहिला स्वर्ग, दुसरा स्वर्ग आणि तिसरा स्वर्ग. पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा परमेश्वराचा स्पर्श, देवाचा स्पर्श शौलाला झाला, शौलाचा पाऊल जो होता त्याला झाला, तेव्हा त्याला 3ऱ्या स्वर्गापर्यंत उतरून आणला. 2रं स्वर्ग आणि 3रं स्वर्ग. परंतु पहिल्या स्वर्गामध्ये सैतानाचं नियंत्रण. रिपीट करतो, पहिलं स्वर्ग कुठे आहे? ढग, जिथे पक्षी
आणि आपल्याला आकाश दिसतं, विमानाने जात असताना आपण तिथून जातो ते, आणि त्याच्या खालचा परिसर यावर सैतानाचं नियंत्रण आहे. जर आपण पवित्र शास्त्रामध्ये देवाचं वचन वाचलं आणि त्याकडे जर आपण दृष्टी लावली तर आपल्याला दिसून येईल, इफिसकरास पत्र 6वा अध्याय आणि 12व वचनामध्ये शस्त्र सामग्री संदर्भात लिहिलं. इफिस 6:12, आपले झगडणे रक्त मांसाबरोबर नव्हे तर सत्याबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील अधिपती बरोबर व आकाशातल्या दुरात्म्या समूहा बरोबर आहे. आपले झगडणे. आणि यावेळेस जेव्हा आपण बघतो टीव्ही उघडल्याबरोबर आपल्याला एक झगडा दिसतो, इराण आणि US आणि एका बाजूला इस्रायल देखील आहे. झगडे म्हणजे हे युद्ध कायम सुरू आहे. हे आता वातावरण पेटलेलं आहे आणि लोक सगळे म्हणत आता थर्ड वर्ल्ड वॉर होणार आहे. परंतु एक झगडा जो कायम सुरू असतो आणि तो झगडा आहे इथे लिहिलेल्या, पौलाने लिहिलेल्या इफिसकरास पत्रामध्ये आहे की तो झगडा आहे सत्तेबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखात फिरणाऱ्या सर्व अधिपती बरोबर व आकाशातले दुरात्मा समूहाबरोबर आहे. आता प्रश्न हा येतो की हा झगडा का आता एकदम ज्याला म्हणतो उत्कर्षावर पोहोचतो? कारण की प्रभू येशू ख्रिस्त याला त्याचे शिष्य त्या विचारतात की प्रभूजी आम्हाला या भूताला का घालवता आलं नाही? प्रभूजी आम्ही या भूतांना का, कारण की तुम्ही तुम्हाला अधिकार दिला आहे, आम्ही अगोदर पण हे कार्य केलं, परंतु यावेळेस का अपयशी झालो? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की उपवास व प्रार्थनेच्या द्वारे यांना तुम्हाला काढता किंवा घालवता येणार नाही. हो प्रियानो, आज आणि या समयामध्ये जेव्हा उपवास आणि प्रार्थना करत आहोत, देव आपल्या परिसरामधून, आपल्या घरामधून, आपल्या वातावरणामधून, आपल्या जीवनामधून सैतानाला घालवत आहे. दुसऱ्या भाषेमध्ये हे युद्ध जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेकदा आपल्याला उत्तम जेवण दिलं, आपण प्रार्थना म्हणतो प्रभू आज उत्तम असं आम्हाला जेवण दिलं, आम्हाला सुंदर वाहन दिलं, आम्हाला सुंदर घर दिलं, आम्हाला सुंदर पत्नी, पती, लेकरं दिलं, आम्हाला सर्व काही व्यवसाय दिलं, त्यामुळे धन्यवाद, तुझी स्तुती असो, तुला गौरव असो. हे दिसणाऱ्या गोष्टी आहे, या सर्व गोष्टी दिसणाऱ्या. परंतु मला एक गोष्ट सांगा की देव नुसतं दिसणाऱ्याच गोष्टीचा आशीर्वाद तुम्हाला देतो का? नाही. अनेक अशा गोष्टी आहे ज्या न दिसणाऱ्या आणि ते पण आपल्याला मिळत असतात निरंतर. कारण की आकाशातले आणि न दिसणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहे ते आम्हाला कळत पण नाही, परंतु ते आमच्या सहभोवती घडत असतात आणि सहसा आम्ही त्याबद्दल देवाला धन्यवाद देत नाही, त्याबद्दल देवाची स्तुतीही करत नाही. परंतु तरी देखील देव आमच्या न कळत अनेक आशीर्वाद आम्हाला देतो आणि आम्हाला सुरक्षित असं ठेवतो. आमच्या घराच्या सभोवती तो संरक्षणाचे कवच लावतो. अनेकदा आपण प्रार्थना करतो की माझ्या उशाशी, माझ्या पायथ्याशी देवदूतांचा पहारा ठेव. देवदूतांचा पहारा कोणापासून ठेवणार? चोर आला तर देवदूत लढणार आहे का तिथे? काय दरोड्याखोर घुसला तर देवदूत लढल का? नाही. म्हणजेच आता एक अशी गोष्ट आहे की ज्याला आपण म्हणतो की न दिसणारी शक्ती, त्यांच्याशी लढण्यासाठी देवदूताचा आपण पहाऱ्याची अपेक्षा करतो. तर आपण जाऊया आणि दानियेलामध्ये जाऊया. आणि दानियेलामध्ये मी आपल्याला विनंती करेल की घरी गेल्यानंतर आपण दानियल याचा 6वा अध्याय, 7वा अध्याय आणि 8 आणि 9 याकडे आपण घरी वाचावं. परंतु त्यामध्ये मी आपल्याला घेऊन जात असताना इथे 2 आद्य देवदूत दिसतात, आर्क एंजल ज्याला म्हणतो. आणि एकाचं नाव आहे मिखाएल आणि एकाचं नाव आहे गॅब्रियल. मिखाएल आणि गॅब्रियल हे दोन देवदूत किंवा आद्य देवदूत तुम्हाला दिसतात. आणि त्याबद्दल जर येणे प्रकारे लिहिलेलं आहे बघा, 9वा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये गॅब्रियल आम्हाला दिसतो आणि 10वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये मिखाएल दिसतो. आता ह्या देवदूतांचं कार्य काय? मी परत एक वेळ तेच रिपीट करेन की देवदूत काय आहे, किती प्रकार आहे, कसं कार्य करतात, हे देखील माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्व दिसेल, त्याकडे मी घेऊन जाते. परंतु थोडक्यात मिखाएल हा जो आहे तो वॉरियर आहे, लढणारा सेनापती आहे आणि तो तुम्हाला आणि मला प्रोटेक्ट करतो, संरक्षण देतो. आणि जेव्हा जेव्हा शैतानी हल्ले किंवा
प्रजेवर म्हणजे लोकांनी प्रजेवर हल्ले होत असताना तेव्हा मिखाईल देवदूत उभा राहत आणि गॅब्रियल आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्माची सुवार्ता जगाला देण्यासाठी आणि ह्यामध्ये देखील एक सुंदर वार्ता दानियेलाला देण्यासाठी तो हजर होता. आता बघा आपण जाऊया 10वा अध्याय आणि वचन वाचतो 2. त्या दिवसात मी दानियल संबंधाने 3 सप्तके म्हणजे 21 डेज म्हणजे 3 आठवडे शोक करीत होतो. 3 सप्तके संपत तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही, मांस व द्राक्षरसही मी तोंडात घेतले नाही आणि मी तेलाभ्यंग देखील केलेला नाही, डोक्याला तेल देखील लावलं नाही. मांस, त्याचप्रमाणे स्वादिष्ट अन्न, त्याचप्रमाणे द्राक्षरस, त्याचप्रमाणे जे डोक्याला तेल लावणे. आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की जेव्हा तू उपवास ठेवतो आपलं तोंड धुवून डोक्याला तेल लाव, ढोंगी उपवास त्या संदर्भात. परंतु इथे त्याने ते केलं नाही आणि ह्या 3 आठवडे म्हणजे 21 दिवसाचा उपवास तो करत आहे. आणि त्या समय वचन 10 मध्ये लिहिलेलं आहे की उपवास करत असताना तो पहा एक हाताने मला स्पर्श केला व त्याच्या योगाने मी गुडघे व तळहात जमिनीवर टेकून थरथरत राहील. एवढा मोठा संदेश आहे. परंतु जेव्हा त्याने एक दिव्य दूत आपल्या समोर बघितलेला आहे तेव्हा त्याची अवस्था काय आहे, त्याची अवस्था काय, कारण आम्ही पातकी आहोत, दुबळे आहोत आणि आमच्या समोर देवाचा समक्षता विशेष करून दिव्यदूताच्या स्वरूपात येते. पवित्र शास्त्रामध्ये ज्यांनी ज्यांनी ते दिव्यदूतांना बघितलेलं आहे त्यांची अवस्था काय झालेली आहे त्या दानियेला प्रमाणे झालेली आहे. तेव्हा 12व्या वचनामध्ये तो अशा प्रकारे म्हणतो, ज्याचं नाव मिखाईल आहे, तो म्हणाला दानियेला भिवू नको, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवाच्या समोर नम्र होण्याचा निश्चय केलाय त्या दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. प्रेज द लॉर्ड. या दिवसामध्ये उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे आपण प्रायश्चित्त करत आहोत, आपण देवासमोर नम्र होत आहोत, आपण जगासमोर देखील नम्रतेचा गुण धारण करत आहोत. परंतु ही नम्रता 21 दिवसापुरती किंवा 40 दिवसापुरती मर्यादित राहता कामा नये, तर सदोदित असायला पाहिजे. कारण की हे देवदूत पण सदोदित काम करतात, देव पण सदोदित काम करतो, आम्ही सदोदित जगतो. मग ही नम्रता आमची गायब का होते? उपवास पुरते मर्यादित नाही, आणखीन अधिक नम्र होत असताना आपला दानियल दिसतो. तो शब्द ऐकतो की दानियेला भिवू नको, कारण की ज्या दिवशी तू हा उपवास सुरू केला, तू हे जे समज घेतली, तू जर नम्र झाला, त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले, त्या तुझ्या शब्दावरून मी आलेलो आहे. मिखाईल म्हणतो मी देवाच्या आज्ञेरूप या तुझ्या समोर आलेलो आहे. आणि पुढे 13व्या वचनामध्ये हायलाइट करा, पारसाचा राजा, पारसा म्हणजे पर्शिया राजा अधिपती 21 दिवस मला आडवा आला, तेव्हा पहा मुख्य अधिपतीपैकी एक मिखाईल माझ्या साह्यात आलेला आहे. मी पारसाच्या राजाच्या जवळ जाऊन राहिलेला आहे. 21 दिवस तुझी प्रार्थना पहिल्या स्वर्गापर्यंत पोहोचली, परंतु त्याच्या पुढे गेली नाही. जायला पहिल्या 3ऱ्या स्वर्गापर्यंत, कारण की 3ऱ्या सिंहासनावर आमचा परमेश्वर, आमचा देव विराजमान आहे. परंतु पहिल्या स्वर्गापर्यंतच ती प्रार्थना अडवण्यात आली आणि अडवणाऱ्या व्यक्तीचं नाव किंवा त्या सामर्थ्यशाली व्यक्तीचं नाव आहे पारसाचा राजा. आणि मी आता सांगितलं पारसाच्या राजाचा जरा आपण दुसरा भाग बघितला, त्याला म्हणतो पर्शिया, आणि पर्शिया म्हणजे इराण. युद्ध सुरू आहे इराण, तिकडे वेळ कमी आहे त्यामुळे मी तिकडे फार घेणार नाही. इराण युद्ध चालू आहे आणि ते सगळे जगाचा नाश करण्याच्या मार्गावर उभा आहे. तो पर्शियाचा राजा म्हणजे पारसाचा राजा म्हणजे निश्चितच जो दूत आहे, सैतान आहे, लुसिफर आहे, त्याने ती प्रार्थना अडवली. परंतु आपल्याला असं दिसतं की ती प्रार्थना जेव्हा अडवण्यात आली तेव्हा कोण लढणार आहे? मिखाईल उतरलेला आहे आणि त्या प्रार्थनेला, अडवलेल्या प्रार्थनेला, सैतानाला घालवून ती प्रार्थना त्यांनी देवापर्यंत नेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज तुमची आणि माझ्या प्रार्थना ज्या आहे
त्या लीन आणि नम्र होऊन उपवास व प्रार्थनेच्या द्वारे जेव्हा तुम्ही सज्ज होतात, तेव्हा आपण कळकळीने तळमळीने जेव्हा प्रार्थना करतो, अनेकदा ही सैतानाला आवडत नाही की हे व्यक्ती देवात चालतात, हे देवात वाढतात, यांच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे, यांच्यामध्ये देवाची ताकद आहे. हे आपल्या देवाच्या अभिवचनाप्रमाणे नुसतं उपवास करत नाही, प्रार्थना करत आहेत, लीन आणि नम्र झालेले. या समय यांच्या प्रार्थना सगळ्यात जास्त कोणाला धोकादायक आहे? सैतान म्हणतो माझ्यासाठी धोकादायक आहे. कारण की सैतान आमच्या हृदयातून, सैतान आमच्या कुटुंबातून, सैतान आमच्या समाजातून घालवलं जात असताना देवाचं अद्भुत कार्य सुरू झालेलं आहे. जेव्हा देवाचं अद्भुत कार्य चालू होतं, तेव्हा सैतानाची सत्ता ही मोडली जाते. ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, तो म्हणतो मी जगामध्ये देवाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आलेलं. सैताना, जे तू ह्या जगाचा अधिपती आहे, त्याला मी हरवून माझ्या पुत्राच्या द्वारे, माझ्या कन्यांच्या द्वारे देवाचं राज्य या जगामध्ये प्रस्थापित करत असताना सैतान ह्या दिवसामध्ये खवळलेला आहे. कारण की काय घडत आहे? घडत हेच आहे की आपण उपवास व प्रार्थना करत आहोत. आणि त्यामुळे काय घडलेलं आहे बघा, 12व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये दानिएलला काय मिळालेलं आहे? उपवास आणि प्रार्थना. ऐकून 12वं वचन, हे 12वा अध्याय अवश्य वाचा, कारण की शेवटल्या काळाचं ते दर्शक आहे. त्या समय तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मिखाईल तो उठेल. बघा, आता मी सांगितलं तुम्हाला की गॅब्रिएल हा सुवार्ता गाजवणार आहे, परंतु आता लढाईचा समय आला तर दुसरा अध्याय दिसत आहे, तो मिखाईल आहे. तो आपल्या लोकांचा म्हणजे दानिएलचा व आम्हा सर्वांचा कैवारी घेण्यासाठी उठेल. आणि पुढे लिहिलेलं आहे, कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समय येईल. तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे त्या वहीत लिहिलेली आहे. ओ प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या कार्य नावे एक जीवनाची वही आहे, त्यामध्ये लिहिलं जात आहे आणि त्या वहीच्या हिशोबाने तुमचा आणि माझा न्याय होणार आहे. वचन असं सांगतं की लिहिलेले आढळेल ते सर्व त्यावेळी माझे भक्त होतील. प्रेज द लॉर्ड. हे आहे दर्शक चिन्ह ट्रिब्युलेशनचं, म्हणजेच येणारा महासंकटाचा काळ आहे 7 वर्षाचा. आणि त्याबद्दल ह्यामध्ये दानिएलाने डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये आपण बघू, दुसरं वचन मला अतिशय आवडतं, भूमीत मातीत निजलेला मोठा समुदाय उठेल. प्रभू येशू ख्रिस्त येईल, ज्याला रॅप्चर म्हणतो. कबरा उघडल्या जातील, समुदाय आकाशात घेतला जाईल. आणि कित्येक सर्व काळाचं जीवन मिळवण्यासाठी, तर कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळाचा धिक्कार मिळवण्यासाठी उठतील. 2 कॅटेगरी आहे. एक हम यीशु के संग एक दिन स्वर्ग जाएंगे, तो दुसरं बाकीचे लोक धिक्कार आणि नाशासाठी त्या अग्नीच्या सरोवरात जाणार आहे. हो प्रियानो, आजच्या दिनी जेव्हा आपण इथे आलेलो आहोत, कधी कधी आपण आपल्या घरापुरतं, आपल्या उपवासापुरतं, कधी कधी आपण निश्चितच चर्चमध्ये येणं, पवित्र शास्त्र, देवाचं वचन वाचणं, प्रार्थना करणं यापुरतं मर्यादित राहतो. आणि आपल्याला अनेकदा ह्या गोष्टीचं ज्ञान देखील नाही की आम्हाला दिसत नाही, अशा भागामध्ये आमची दृष्टी बघू शकत नाही, अशा भागामध्ये देखील कार्य सुरू आहे. ते कार्य आहे देवाची शक्ती विरुद्धात सैतानाची शक्ती. आणि ती दोन्हीही शक्ती तुमचा आणि माझा ताबा घेऊन आपल्या जीवनामध्ये कार्य करू इच्छित. उपवास व प्रार्थनेच्या द्वारे देव आमच्या जीवनामध्ये, देव आमच्या घरामध्ये, देव आमच्या कुटुंबामध्ये विशेष कार्य ज्या वेळेस करत आहे, तेव्हा सैतान हा खवळलेला आहे. सैतान हाचा प्रतिकार सुरू झालाय. त्या समयी देव त्याचे दूत पाठवून, देव त्याचे आद्यदूत पाठवून ज्या प्रकारे दानिएलाचं संरक्षण करतो आणि दानिएलाची भेट घेतो आणि दानिएलाला अनेक गोष्टी दाखवतो, तसं प्रभू परमेश्वराची इच्छा आहे की या 40 दिवसामध्ये अनेक गोष्टी तुम्हाला आणि मला देखील देव दाखवणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुमचे अश्रू पुसणार आहे, तुम्हाला ताकद देणार आहे, तुम्हाला बळ देणार आहे. दानिएलाने 21 दिवस उपवास केला, आपण 40 दिवस उपवासाकडे जातो. परंतु प्रियांनो, उपवास आणि प्रार्थना अतिशय गरजेची. दानिएलाने नम्र होण्यासाठी उपवास ठेवलेला आहे. आज जर आपण उपवास ठेवत नसतील तर मी तुम्हाला आणि मला, तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुमच्या घरातली शक्ती घालवण्यासाठी, तुमच्या घरात असलेले विविध प्रॉब्लेम घालवण्यासाठी, तुमच्या अंतःकरणाचे सर्व बांधलेली शक्ती मुक्ततेसाठी उपवास व प्रार्थना करत असताना नम्र व्हा.
परमेश्वर म्हणतो की ज्या समयी तू नम्र होण्याची इच्छा जाहीर केली किंवा झाला, त्याच वेळेस मी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे. प्रेज द लॉर्ड. यस, देव तयार आहे. वचन सांगतं की जेव्हा धार्मिक आपसामध्ये, तेव्हा देव कान देऊन त्याने ऐकलं. देवाने कान देऊन, आज देवाचे कान आणि देवाची दृष्टी तुमच्या आणि माझ्यामध्ये, की तुम्ही आणि मी कशा प्रकारचा उपवास करतो. काय आपला रेग्युलर उपवास आहे, एक कृतीशील उपवास आहे, की लीन आणि नम्र पश्चातापी अंतकरणाने देवाकडे आणि देवाच्या सामर्थ्यात वाढण्याचा उपवास आहे. मला सांगू दे, जेव्हा सामर्थ्य वाढण्याचा उपवास दिसतो तेव्हा सैतान हा पळतो, सैतान हा ठेचला जातो, सैतान हा घालवला जातो, सैतानाचे कृत्य आमच्या जीवनातून दूर होतात आणि आम्हाला विजयी जीवन प्राप्त होतं. आणि मग तिसऱ्या स्वर्गापर्यंत जाण्याची गरज नाही. आम्हाला ह्या जगामध्ये, ह्या जीवनामध्ये स्वर्गीय लाभ, स्वर्गीय अनुभव मिळतो. प्रभू परमेश्वर करो की ते आशीर्वाद आणि सामर्थ्य तुम्हाला या 21 दिवसामध्ये नव्हे तर ह्या 40 दिवसामध्ये लाभो. दानिएलाने जे काही प्रगटीकरण केलेलं आहे ते अवश्य घरी जाऊन वाचा. त्याद्वारे प्रभू तुमची आणि माझी भेट घेईल. परंतु दानिएलाला हजारो वर्षापूर्वी ज्या गोष्टी दाखवलेल्या आहे, प्रभू या दिवसामध्ये तुम्हाला आणि मला आपल्या घराबद्दल, आपल्या कुटुंबियाबद्दल, आपल्या या मंदिराबद्दल विविध समस्याबरोबर दाखवणार आहे. कारण की जो परमेश्वर आहे तो आज, काल आणि युगानुयुग सारखा आहे. त्याचे जे कार्य आरंभ झालेले ते अंत होण्यापर्यंत तो आत्म्याच्या द्वारे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करत असताना आपण हेच गीत आता गीत जे आपण आता गायलेलं आहे, चेतिव आम्हा दीना पवित्र आत्मा येऊन, चेतिव आम्हा दीना पवित्र आत्मा येऊन प्रार्थना करूया. प्रभुराया, आज परत एक वार आम्ही तुझ्या चरणी येतो. परत एक वार तू आमची भेट घेत असताना या दृष्टीच्या पलीकडे, या आमच्या विचाराच्या पलीकडे एक शक्ती जी कार्य करत आहे, ती सैतानी शक्ती आहे आणि त्याच्यावर कार्य करणारी प्रभू परमेश्वराची शक्ती आणि त्याचे दिव्य दूताचं द्वारे कार्य, या द्वाराचा अनुभव घेतला. हो पित्या, कधी कधी आम्ही ह्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. परंतु पित्या, हे युद्ध ज्या प्रकारे पित्या इराणमध्ये भडकत आहे, ते पर्शियाच्या राजा, पारसचा राजा, ज्याला सैतान म्हटलेलं आहे, ते आम्हाविरुद्ध तयार झालेला आहे. ते वातावरण नुसतं तयार झालं नाही, तर तो आम्हाला दडपवायच्या खाली, आम्हाला भीती निर्माण करण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये देवाचं कार्य बंद करण्यासाठी कार्य करत असताना प्रभू येशू मध्ये ते सर्व कार्य ख्रिस्ता तूच बोलू शकतो. आणि त्यासाठी तुझे दिव्य दूत ज्या प्रकारे तू दानिएलाच्या समय पाठवले, आज देखील पाठवत आहे. जरी आम्हाला त्या गोष्टी दिसत नसल्या, परंतु आमचा विश्वास आहे की आमच्या उपवास आणि प्रार्थना आणि त्याची कार्य करण्याची शक्ती देवापर्यंत जात असताना तू आमच्या जीवनात कार्य करत आहे. आज परत एक वार तेलाच्या अभिषेकासाठी, तुझ्या पवित्र स्पर्शासाठी आम्ही पुढे येत असताना, येशू, जर आज देखील आम्ही लीन आणि पश्चातापी होण्याचा प्रयत्न करत आहोत, आज जरी आम्ही उपवास ठेवू शकत नाही, परंतु त्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न करतो, आम्हाला बळ दे, ताकद दे, दर्शन दे, स्पर्श कर आणि विजय कर. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरव नावात मागतो, म्हणतो ऐक. आमेन. यावेळेस गीत होत असताना आपण पुढे येऊया आणि त्यावेळेस तेलाचा स्पर्शाचा लाभ प्रभू परमेश्वर तुम्हाला देणार आहे. प्रभू तुम्हाला शक्ती देव. आपण गीत गाऊयात, तू मेरा शरण स्थान. तू साखर पे कर इकडे, नाही इकडे या माईक मध्ये चेक.
हे चाललं नाही. चेक. तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है, संकट में मेरा दोस्त, तू मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से. मैं हूँ यहाँ. पुन्हा एकदा गाऊया. आराधना करू. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से. मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ. उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है, संकट में सामर्थ है, तू मेरा प्रभु. आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से. मैं हूँ यहाँ, मैं